जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, जिने चढताना गुडघे दुखतात का? बसून उठताना त्रास होतो आणि तुम्हालाही कुणी गुडघा बदलावा लागेल असं सांगितलंय का? मग हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या भागात मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर गायकवाड हे भारतातले नावाजलेले नाडीवैद्य तसेच आयुर्वेदिक कन्सल्टंट आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांचे हॉस्पिटल्स भारतामध्ये मुंबई, बांद्रा, वसई येथे आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येतात. याशिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, जर्मनी, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजा, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. तसेच डॉक्टर आशिष हे बहरेन, ओमान आणि युरोपीय देशांमध्ये देखील वैद्यकीय सेवा देतात. डॉक्टरांना नॅशनल एक्सलन्सेस अवॉर्डने सन्मानित केलंय. त्याचबरोबर 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने प्रसिद्ध ऍक्ट्रेस रवीना टंडन आणि प्रसिद्ध व्यक्तित्व रजत शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2022 मध्ये लोकमत वेलनेस मेंटॉर अवॉर्ड तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. आणि 2023 मध्ये श्री नितीनजी गडकरी यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. डॉक्टर गायकवाड यांनी सांधे विकारावर संशोधन केलं असून त्यांचे रिसर्च पेपर्स वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये पब्लिश झालेले आहेत. या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या उपचारामुळे सांधेवात, गुडघेदुखी, स्पॉन्डिलोसिस, ओबेसिटी अशा आजारांमध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारची सर्जरी करण्याची गरज नाही. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नी रिप्लेसमेंट सर्जरी व्यतिरिक्त असे कोणते पर्याय उपलब्ध आहेत जे कमी खर्चात अधिक प्रभावी ठरू शकतात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सध्या आपण बघतोय गुडघेदुखीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते, तर यामागचं नेमकं कारण काय आहे? हो, याआधी अशा प्रकारचे रिझल्ट्स आपण बघत नव्हतो. पण जनरली अगदी कोविडच्या नंतर हे प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पूर्वी आपण बघायचो, की साधारणतः एक 60च्या वयोगटातील लोकांना हा गुडघेदुखीचा त्रास किंवा त्यांना सजेस्ट केलं जायचं हा नी रिप्लेसमेंट हा होता. पण आता अगदी 40मध्ये असणारे तरुणसुद्धा गुडघेदुखीच्या या त्रासाने ग्रस्त आहे. याची प्रमुख कारणं जी आहेत, तर ती आहेत जेनेटिकली असतातच, अनुवांशिकरित्या आहेतच. पण सोबतच वाढणारा लठ्ठपणा, त्यांची जीवनशैली, आजकाल बैठी कामं जरा खूप जास्त व्हायला लागलेली आहेत. काही शारीरिक इजा होत असेल तर, किंवा अगदी दुर्लक्षपणा केला जात असेल आणि त्यानंतर त्यावर जर पेनकिलर जर खाऊन आपण तो दुर्लक्षपणा कंटिन्युएशनमध्ये ठेवत असू आणि असा जोपासणारा आजार, मग त्यामुळं त्याचं रूपांतर अगदी गुडघ्यांच्या दुखण्यापासून तर तो सर्जरीपर्यंत आपल्याला घेऊन जातो. अगदीच. पण गुडघेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णाने नेमकं कधी तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे? त्यासाठी आपण सुरुवातीला लक्षात घेऊया, की अर्थरायटिसमध्ये किंवा गुडघेदुखीमध्ये होतं काय? आता ऑस्टिओआर्थरायटिसच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी आपण इथे पिक्चरमध्ये बघतोय, की गुडघा आहे, गुडघ्यामध्ये लिगामेंट्स आहे, कार्टिलेजेस आहे, सॅन्युअल फ्लुइड आहे. सॅन्युअल फ्लुइड म्हणजे जे कार्टिलेजेस असतात, ज्या हाडांना कव्हर केलेले जे कार्टिलेजेस असतात, त्यांना मुलायम ठेवण्याचं किंवा त्यामध्ये लिक्विड कॉन्टॅक्ट ठेवण्याचं, त्याला स्मूथ ठेवण्याचं काम हे त्यातलं सॅन्युअल फ्लुइड करत असतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आधी सॅन्युअल फ्लुइड कमी व्हायला लागतं. यासाठी जी कारणं आहेत ती आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. मग ज्यावेळी अशा प्रकारचे हे जे आपण 4 स्टेजेस म्हणतो, तर यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये मॉडरेटचा असा काहीतरी असा एक पेन व्हायला सुरुवात होते. म्हणजे तिथे आपल्याला पहिला अलार्म मिळतो. दुसऱ्या याच्यामध्ये तो पेन वाढायला लागतो. असंच जर कंटिन्युएशनमध्ये 3 ते 4 आठवड्यांपर्यंत जर असेल, म्हणजे तुम्हाला चढताना, जिना चढताना, उतरताना, चालताना, धावताना जर तुमच्या गुडघ्यामध्ये पेन जाणवत असेल, तुम्हाला तिथे वेदना जाणवत असतील, तर तुम्ही फक्त तात्पुरता पेनकिलर खाऊन त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करू नका. यावेळी तुम्हाला तज्ञाची गरज आहे. कारण की 3 ते 4 आठवड्यानंतर हा पेन पर्सिस्ट राहत असेल, तर त्या ठिकाणी डिजनरेटिव्ह चेंजेस कार्टिलेजेसमध्ये होऊन राहिलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही तुमची उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण की नंतर हा जेव्हा 4थ्या स्टेजपर्यंत जाईल, त्यावेळी मग त्या ठिकाणी किंवा अतिशय खूप जास्त प्रमाणात जर खुर्च्या घासला गेला, खूप पेन व्हायला लागला, तर त्यानंतर त्याला रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठीचा जो कालावधी असेल तो खूप मोठा असेल. मी इथे पुन्हा सांगू इच्छितो, की कार्टिलेज रिजनरेशन किंवा रिक्रिएशन होऊ शकतं, नॅचरली होऊ शकतं. आयुर्वेदामध्ये बरेचसे उदाहरणं तशी आहेत आणि आता सध्याच्या काळामध्ये, पूर्वी तसं डॉक्टर्स बाकी म्हणत नव्हते, पण आता खूप डॉक्टर्स क्लेम करत आहेत, इव्हन इफ द ॲलोपॅथीचे डॉक्टरसुद्धा क्लेम करत आहेत, की हो, रिजनरेशन होऊ शकतं. त्यासाठी वेगवेगळे उपाय आणि सर्जरीज सोबतच खुर्च्या म्हणजे कार्टिलेज शरीराच्या बाहेर काढून त्याचं कल्चर तयार करून पुन्हा रिप्लेस करणे यासारख्या ट्रीटमेंटसुद्धा सध्या सांगितल्या जात आहेत. तर येस,
डेफिनेटली या ट्रीटमेंट पण होऊ शकतात. पण अशा वेदना जेव्हा जाणवायला लागतात, तेव्हा तुम्ही लोकांनी याचा अलार्म असा त्याला त्या संज्ञा समजून तुम्ही त्यावर त्याच वेळी त्याचा उपाय करणं गरजेचं आहे. तज्ञांना भेटणं गरजेचं आहे. अगदीच. डॉक्टर जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की हा खरं तर पूर्वीच्या काळात वाढत्या वयात होणारा आजार होता गुडघेदुखी म्हणजे 60-65 नंतर. पण आत्ता आपण बघतोय अलीकडे, की जनरली सगळेच कमी वयातली माणसं सुद्धा मग ते शिक्षक असू देत, सर्जन असू देत, डॉक्टर असू देत किंवा इतर व्यावसायिक यांना सुद्धा हा आता आजार होतोय गुडघेदुखीचा. यामागची नेमकी कारणं काय? आपण जेव्हा आहार, विहार अशा वेगवेगळ्या गोष्टी बघतो, तर आयुर्वेदानुसार विहार हा सगळ्यात इम्पॉर्टंट असा आधारस्तंभ आहे. जान्हवी, मला इथे एक माझी केस स्टडी शेअर करायला आवडेल. प्रिन्सिपल मॅडम होत्या आमच्याकडे कन्सल्टेशनसाठी आल्या होत्या. अगदी वयाच्या 50मध्ये वगैरे असेल, म्हणजे रिटायरमेंटकडे पोहोचणार होत्या त्या. तर त्या टीचर होत्या प्रिन्सिपल होण्याच्या आधी. तर त्यांचा जे दिनक्रम होता किंवा त्यांची जी दिनचर्या होती, ते सतत उभं राहणे, तासनतास उभं राहणे, जिना चढ-उतर करणे. आता अशा प्रकारची जीवनशैली डॉक्टरांची पण असते, टीचरची पण असते किंवा जे तत्सम व्यवसाय करतात त्या सगळ्यांचीच असते. अशा लोकांना अशा प्रकारचे आजार म्हणजे नी रिप्लेसमेंटची गरज असू शकते किंवा डॉक्टर सांगू शकतात. पण त्यासाठी कार्टिलेज डिजेनरेटिव्ह चेंजेस जर होत असतील, तर वेळेवर जर उपचार केला गेला, तर डेफिनेटली त्यांचे उपचार आपल्याकडे कणकवेदामध्ये होऊ शकतात. मॅडम ज्यावेळी कन्सल्टेशनसाठी आल्या, तर त्यांनी मला पहिला प्रश्न हाच विचारला, की माझा मुलगा फिनलँडला राहतो, मला तिथे जायचं आहे. मला आता बर्फात चालायचं आहे आणि तिथला जो नॉर्दर्न लाईट आहे तो मला बघायचा आहे. तर मी विदाऊट शस्त्रक्रिया हे करू शकेल का? कारण की डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया हा एक ऑप्शन दिलेला होता आणि त्यांना नॉन सर्जिकल ऑप्शन हवा होता. आम्ही त्यांची पल्स डायग्नोसिस केली. ऑलरेडी त्यांच्याकडे एम-आर-आय स्कॅनिंग्स आणि एक्स-रेचे रिपोर्ट्स होतेच. सोबतच आम्ही 45 मार्कर्स टेस्ट असतात, त्या सगळ्या टेस्ट करून घेतल्यात आणि त्यांची जी ट्रीटमेंट झाली, त्यामध्ये ज्या पंचकर्माच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही त्यांच्यावर केल्या. औषधं त्यांच्यासाठी कस्टमाइज केली गेली आणि लिटरली त्यांना काही दिवसांमध्येच त्यामध्ये त्यांना फरक जाणवला आणि अगदी 2-3 महिन्यानंतर ज्यावेळी त्या फिनलँडला जाऊन परत आल्या, तर त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत फोटो शेअर केले आणि लिटरली ते जे क्षण होते, त्यांनी जे तिथे टिपलेले होते, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, तर लिटरली आपण असं म्हणू शकतो, की फक्त एक्स-रेमध्ये चेंजेस करून आपल्याला ते समाधान मिळत नाही, तर विदाऊट सर्जरी जर एखाद्या पेशंटचं ट्रीटमेंट होऊ शकत असेल आणि त्याला मिळणारा जो आनंद असेल, तो इथे बघण्यासारखा होता. अशाच एका रुग्णाचं मनोगत आपण इथे बघूयात. हॅलो, मी डॉक्टर सुरेश इसावे बोलतोय मुंबईवरून. मी आर्मीमध्ये कर्नल म्हणून रिटायर्ड झालो आहे. मी डेंटल सर्जन होतो आर्मीमध्ये आणि मला बऱ्याच वेळा उभं राहावं लागतं. आता सर्जरी करताना माझ्या इम्प्लांट सर्जरीज वगैरे असतात, त्या 2-2 तासाच्या असतात. त्यामुळे लाँग सर्जरीमध्ये मला नी जॉईंटचा फार त्रास व्हायचा, पेन व्हायचं आणि माझ्या रिलेटिव्हजनी मला थोडं रिकमेंड केलं की कनकवेदाला जाऊन तुम्ही भेटा डॉक्टरांना. तर म्हणून मी कनकवेदामध्ये डॉक्टर आशिष यांना भेटलो आणि त्यांनी माझं पल्स डायग्नोसिस वगैरे करून मला ट्रीटमेंट सुरू केली आणि बऱ्याच चांगलाच फायदा झाला मला. 1 महिन्याभराच्या याच्यामध्ये मला अगदी पेन माझी निघून गेली आहे आणि मी बराच वेळ उभा राहू शकतो. पेनलेसली आय कॅन परफॉर्म सर्जरीज वगैरे मी आरामशीर विदाऊट पेन करू शकतो. फारच मिरॅक्युलसली इफेक्टिव्ह आहे ही ट्रीटमेंट त्याची. तर आताच आपण या पेशंटचं मनोगत ऐकलेलं आहे आणि डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर त्यांना आता बरं वाटू लागलेलं आहे. डॉक्टर, लठ्ठपणामुळे जर गुडघ्याची झीज वाढत असेल, तर त्याला शस्त्रक्रिया हाच एक उपाय आहे, की अजूनही काही शस्त्रक्रियेशिवाय उपचार आहेत? नाही, प्रत्येक माणसाला ही गुडघ्यासाठी नी रिप्लेसमेंट करण्याची गरज आहेच असं नाही. लठ्ठपणा डेफिनेटली लठ्ठपणामुळं हे एक कारण आहे, ज्यामुळं गुडघ्यावर ताण वाढतो आणि त्यामुळं तुम्हाला साधारणतः जर तुमच्या वजनापेक्षा 10 किलो जरी वजन जास्त असेल, तर तुमचं जेव्हा एक पाऊल तुम्ही पुढे टाकता, त्यावेळी त्याच्या 4 पट म्हणजे साधारणतः 40 किलो एवढा ताण जास्तीचा असतो. कंटिन्युएशनमध्ये असं एक्स्ट्रा वजन जर तुम्ही घेऊन चालत असाल, तर तुमचा त्या गुडघ्यांवरचा ताण जर कंटिन्युएशनमध्ये वाढत असेल, कारण की तो सगळ्या शरीराचा मोठा जॉइंट असा आहे, जो वेट बेअरिंग जॉइंट आहे. मग अशा याच्यामध्ये तिथल्या खुर्च्या जर कंटिन्युएशनमध्ये घासत गेल्या, कार्टिलेजेसची झीज होत गेली, तर त्या ठिकाणी वेदना सुरू होतात. पेनकिलर आपण तात्पुरत्या याच्यासाठी खातो, पण त्यानंतर मग नी रिप्लेसमेंटची गरज येऊ शकते. जर खूपच जास्त प्रमाणात तो डॅमेज झाला असेल, तिथे ॲक्सिडेंटल ट्रोमा तयार झाला असेल तर. पण लठ्ठपणा जर आपण आटोक्यात आणला, तर आपल्याला यापासून आपल्याला त्यापासून नी रिप्लेसमेंटपासून मुक्तता मिळू शकते. अशीच एक
केस मला आठवली. शुभांगी मॅडम आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलेल्या होत्या. शी वॉज वर्किंग विथ द कॉल सेंटर्स. तर त्यामुळे त्यांचं बैठं काम होतं आणि त्या थोड्या फूडी पण होत्या. तर त्याच्यामुळं त्यांचं वजन साधारणतः एक 78 किलोच्या आसपास असेल आणि त्यांचं तसं वजन असायला हवं होतं 50, म्हणजे साधारणतः 28 किलो वजन त्या जास्तीचं घेऊन चालत होत्या. म्हणजे त्यामुळं त्यांच्या गुडघ्यांवर तेवढा जास्त परिणाम होत होता. ज्यावेळी त्या आपल्याकडे आल्या तर आम्ही त्यांची पल्स डायग्नोसिस करून ॲक्च्युअल केस हिस्ट्री घेतली, संपूर्ण मार्कर चेक केलेस आणि त्यानंतर मग त्यांची ट्रीटमेंट साधारणतः 1.5-2 महिनेच त्यांची ट्रीटमेंट आमच्याकडे चालली आणि त्या ज्या सेकंड ऑप्शनसाठी आल्या होत्या आणि त्यांना डॉक्टरांनी नी रिप्लेसमेंट सांगितलेलं होतं. तर मला आठवतं की शी वॉज व्हेरी हॅपी की त्यांना अगदी त्यांचं वजनसुद्धा कमी झालं आणि त्यांना नी रिप्लेसमेंटची गरज पण पडली नाही. वेदनासुद्धा पूर्णपणे कमी झाल्या. अशाच एका रुग्णाचं मनोगत आपण इथे बघूयात. नमस्कार, माझं नाव वैशाली विठ्ठल बोरकर. मी मुंबई येथे राहते. मला गेल्या 5 वर्षापासून गुडघेदुखीचा आणि वजन वाढीचा अत्यंत त्रास होता. मी एका टीव्हीवर रेफरन्सवर मी इथला ॲड्रेस मिळाला. मी इथे आली. 15 दिवस ट्रीटमेंट चालू असताना माझं 3 किलो वजन कमी झालं आणि माझा गुडघेदुखीचा पूर्ण त्रास नाहीसा झाला. थँक्स टू कनकवेदा. माझा आत्ताचा अनुभव एक शेअर करायचा झाला तर अचानक आलेल्या पावसामुळे मी अक्षरशः पळाले. नंतर लक्षात आलं, अरे मी तर पळूही शकते. मला जिने चढ उतर करायला खूप प्रॉब्लेम होता. आज मी पळू शकते. थँक्स टू कनकवेदा. डॉक्टर, आजकाल आपण बघतोय गुडघ्याच्या वेदना, लिगामेंट टियर किंवा गुडघ्याच्या शस्त्रक्रिया आणि रिप्लेसमेंट याचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय. तर या सगळ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच प्रभावी उपाय आहे का? अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तींमध्ये जर लिगामेंट टियर होत असतील तर ते किती कोणत्या प्रमाणात झाले त्यावर ते डिपेंड करतं आणि प्रत्येक व्यक्तीची लिगामेंट टियर वेगवेगळी असू शकते. तर त्यावेळी प्रत्येकालाच लिगामेंट टियरचे ऑपरेशन्स किंवा नी रिप्लेसमेंट करण्याची गरज नाही. आपल्याकडे अशी बरेचशी उदाहरणं आहेत की ज्यावेळी पेशंट्स आपल्याकडे लिगामेंट टियरची हिस्ट्री असताना येतात आणि सेकंड नॉन सर्जिकल ऑप्शन म्हणून बघतात. तर त्यावेळी आपण बऱ्याच पेशंटचे असे फुटबॉलर्स आहेत किंवा असे क्रिकेटर्स आहेत की ज्यांचे आपण लिगामेंट टियर नंतर सुद्धा त्यांना सेकंड मेजर रिकन्स्ट्रक्शन सर्जरीसाठी ते जाणार होते. पण त्यांनी मग आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. त्यांच्यामध्ये काही साठीचे असणाऱ्या धारा अप्लाय, काही मेडिसिन्स केले गेलेत, इंटरनल काही मेडिसिन्स कस्टमाइज करण्यात आले आणि त्यांना छान रिझल्ट्स मिळालेत. आपण तशाच प्रकारचं लिगामेंट टियर झालेल्या एका आमच्या पेशंटचं, दिनेश सरांचं एक टेस्टिमोनियल इथे बघूया. नमस्कार, मी दिनेश गुडदे. करंटली वर्किंग इन टाटा स्टील टेक्नॉलॉजी ग्रुप मुंबई ॲज सिनियर मॅनेजर. मला वयाच्या 22व्या वर्षी व्हॉलीबॉल खेळताना मेजर इंजुरी झाली पायाला. त्यावेळेला मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले. मी ते एका मोठ्या हॉस्पिटलमधनं माझ्या पायांची सर्जरी केली. पण 2 वर्षानंतरच मला परत प्रॉब्लेम सुरू झाला. माझे पाय लॉक होऊन जायचे. उठता बसताना मला त्रास व्हायचा. इव्हन पायरी चढणं मला मुश्किल व्हायचं. अशा परिस्थितीत मी परत डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळेला त्यांनी मला मेजर लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी सांगितली. थोड्याच वर्षापूर्वी मी ऑपरेशन केल्यामुळे मी परत संभ्रमात पडलो की परत ऑपरेशन केल्यावर माझे पाय ठीक होईल की नाही याची गॅरंटी काय. त्यावेळेला मी माझ्या मित्राचा सल्ला घेतला. त्यांनी मला कनकवेदा हॉस्पिटलचे नाव सुचविले. त्यावेळेला 2006 मध्ये मी डॉक्टर आशिष गायकवाड यांची ट्रीटमेंट घेतली. त्या ट्रीटमेंटचा मला बराच फायदा झाला आणि काहीच दिवसात माझे पाय लॉक होण्याचे थांबले. पायामध्ये एक स्ट्रॉंगनेस फील झाला. त्याच्यामुळे व्यवस्थित चालू शकलो आणि आज मी वयाच्या 48व्या वर्षी सगळ्या प्रकारचे खेळ करतो आणि इव्हन मी एव्हरीडे रनिंग करतो. माझं रुटीन आहे की मी 10-10 किलोमीटर धावतो. ते आता माझं सहज चालू आहे. थँक्स टू कनकवेदा. तर मंडळी, गुडघेदुखी आणि त्यावरचे प्रभावी उपचार याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गुडघेदुखी आणि त्यावरील प्रभावी उपचार पद्धती याविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, गृहिणींना गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास होत असतो, तर त्याविषयी काय सांगा?
डेफिनेटली. आपण जरी समजत असलो, की गृहिणी फक्त घरात राहूनच काम करतात, पण त्यांच्या मागे असणारा जो व्याप असतो तो भरपूर जास्त असतो. सकाळी उठल्यापासून तर पूर्ण फॅमिलीच्या सगळ्या गोष्टी करणे आणि त्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढणे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा लठ्ठपणा वाढतो. जर थायरॉईड जर असेल तर जेनेटिकली तर तो पण इश्यू असतो. सोबतच अशा याच्यामध्ये जर वजन कंटिन्युएशनमध्ये वाढत असेल तर तो पूर्ण ताण गुडघ्यावर येतो. तसेच स्त्रियांना जनरली श्वेतप्रदर, व्हाईट डिस्चार्जचा त्रास असतो आणि जर प्रेग्नन्सीनंतर जर वजन वाढत गेलं असेल तर तोही एक त्रास आहे. मग अशा वेळी तर त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची असेल, फिरायचं असेल आणि अशा प्रकारचा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला तर तो त्यांना जीवघेणा असतो. कारण की बरेच वेळपर्यंत त्या गृहिणी सांगत सुद्धा नाही आणि फक्त पेन किलरवर राहत असतात. पण असं न करता मी असं आव्हान करेल, की तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट म्हणून कनकवेदामध्ये बघू शकता. तुमचं पल्स डायग्नोसिस तुम्ही आजच करून घ्या. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही आम्हाला आमच्या WhatsAppच्या नंबरला पेन असं लिहून पाठवू शकता. जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ते तुम्ही तशा प्रकारे करू शकता. मी या ठिकाणी एका माझ्या पेशंटचा टेस्टिमोनियल, त्यांचं एक मनोगत इथे शेअर करू इच्छेल. नमस्कार. माझं नाव विशाखा तळेकर आहे आणि मी मुंबईत राहते. 2 वर्षापूर्वी मला आर्थरायटिसचा खूप त्रास होता आणि त्यासाठी मी खूप प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या, पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला कनकवेदाचा रेफरन्स दिला आणि जेव्हा मी कनकवेदामध्ये डॉक्टर आशिष यांची ट्रीटमेंट सुरू केली, तेव्हा मला आर्थरायटिस ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी आर्थरायटिसमुळे मला खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. त्याचे मला सांधेदुखीचा त्रास होता, नी पेनचा त्रास होता. परत सीढ़ीवर चढताना उतरताना मला प्रचंड माझे पाय दुखायचे. पण जेव्हा मी कनकवेदामध्ये डॉक्टर आशिष यांची ट्रीटमेंट चालू केली, तेव्हा पहिल्या 3 सिटिंग्समध्येच मला त्याचा फरक दिसू लागला आणि माझा नी पेन हळूहळू कमी होत गेला. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की अवघ्या 2 महिन्यातच माझा सांधेदुखीचा प्रॉब्लेम पूर्णपणे बंद झाला. आणि मला एक अनुभव शेअर करायला आवडेल की पुण्यातील पर्वती कधी मी चढू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण जेव्हा 2 दिवसापूर्वी जेव्हा मी पुण्याला गेलेले, तेव्हा मी पर्वतीत चढले पण आणि उतरले पण, तरी मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि आय एम रिअली थँकफुल टू कनकवेदा अँड डॉक्टर आशिष फॉर द ग्रेट. हॅलो, मी ज्योती. माझं वय 62 आणि मला प्रचंड गुडघ्याच्या वेदना होत्या. मी शिडी चढू शकत नव्हते. मला जास्त जास्त वेळ फिरता येत नव्हतं. माझी कंबरही त्याच्यामुळे दुखत होती आणि ड्रायव्हिंग तर दूरच राहिलं. आणि जेव्हा 3-4 ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन्सना मी घेतल्या, तेव्हा त्यांनी मला सांगितलं नी सर्जरी, दुसरं काही ऑप्शनच नाही तुमच्यासाठी. पण मला यासाठी जायचं नव्हतं. आमच्या रिलेटिव्सनी मला कनकवेदा आयुर्वेदाचं नाव सुचवलं. मी तिथली ट्रीटमेंट घेतेय आणि कम्प्लिटली माझ्या नी पेनपासून मुक्त झाली आहे. आता मी आरामात ड्रायव्हिंग करू शकते, चालू शकते, शिड्या चढू शकते. तर माझं लाईफ आता चांगलं झालं आहे. नमस्कार, मी सुनंदा तारू. मी मुंबई येथे राहते. मला 6 वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास होत आहे. मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांना खूप ठिकाणी दाखवले. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलं. मला ऑपरेशन टाळायचे होते, मला ऑपरेशन करायचं नव्हतं. मग मला माझ्या नातेवाईकांनी कनकवेदा येथे जाण्यास सांगितले. मी कनकवेदा येथे गेली. त्या डॉक्टरांची मी ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला 15 दिवसातच खूप फरक जाणवला. मला आता कसलाही त्रास होत नाही आहे. व्यवस्थित मला चालता फिरता येतं आहे. मी आता 1-1.5 किलोमीटरपर्यंत व्यवस्थित चालू शकते आहे. त्यांच्यामुळे माझं ऑपरेशन टाळता आलं. मी त्यांची ट्रीटमेंट पूर्ण केली. आता मला ऑपरेशनची गरज जाणवत नाही आहे. थँक्स टू कनकवेदा. डॉक्टर, जॉईंट संजीवनीमध्ये कोणते नेमके उपचार केले जातात आणि जे पेशंट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना कशा प्रकारच्या सुविधा तुम्ही देता? जॉईंट संजीवनी हा जो प्रोग्राम आहे यामध्ये आपण सुरुवातीला पल्स डायग्नोसिस करतो, त्यांचे 45 मार्कर्स करतो आणि त्यानंतर मग जी ट्रीटमेंट केली जाते ती ट्रीटमेंट पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने त्यांची औषधं कस्टमाइज केली जातात. आता ज्यावेळी जे पेशंट्स येऊ शकत नाही, दूरचे पेशंट येऊ शकत नाही, हे आता खूप इझी झालेलं आहे कारण की ऑनलाईन आपण ती ट्रीटमेंट देतो. मग अशा पेशंटला आम्ही ज्यांना अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट घ्यायची आहे आमच्याकडे आणि ज्यांना
नी रिप्लेसमेंट टाळायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही इथे व्हॉट्सअपला किट असा लिहून पाठवा. तुम्हाला त्या संदर्भामध्ये तुमची केस स्टडी ऑनलाईनच घेतली जाईल आणि तुम्हाला तुमचं कस्टमाइज असं किट पाठवलं जाईल. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता. आपण अशाच एका पेशंटचं मनोगत ऐकूया. नमस्कार, मी अनिल शिरोडकर, रत्नागिरीत राहतो. मला ढोपरांचा खूप त्रास होत होता, म्हणून मी कोल्हापूरच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली. 2 महिन्यानंतर त्यांनी मला ढोपरांची सर्जरी करावी लागेल असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मित्राने मला कनकवेदाचा सल्ला दिला. कनकवेदाचे डॉक्टर आशिष गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला आपणास कोणत्याही प्रकारची सर्जरी करावी लागणार नाही असं सांगितलं. त्याप्रमाणे 1 महिना झाल्यानंतर मला आता बऱ्यापैकी बरे वाटत असून मी न लंगडता चालतो. थँक्स टू कनकवेदा, थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड. तर मंडळी, तुम्हालाही जर गुडघेदुखीचा त्रास असेल आणि विना शस्त्रक्रिया उपचार हवे असतील तर डॉक्टर आशिष गायकवाड यांची अपॉइंटमेंट नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.